एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने अक्षरशः झोडपून काढत असताना दुसरीकडे मात्र धम्मदीप नगर येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे। नवीन पाईपलाईन टाकूनही या भागातील पाणी टंचाईची समस्या कायमच आहे आणि यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। कारण की आमची एक समस्या आहे की आमच्या घरी जो नवीन नळ दिला त्या नळाला पाणी बरोबर व्यवस्थित येत नाही आहे आणि नळाला फोर्स पण नाही आहे। त्यामुळे काय ह्या वस्तीतला कोणी नगरसेवक अजून इथे आलेला नाही आहे आणि आमच्या समस्या कोणी जाणून घेतलेल्या नाही आहेत। मग आम्ही त्या राजकुमारे साहेबांना सांगितलं की आमच्या इकडे अशी समस्या चालू आहे, पाण्याची टँकरने पाणी भरतो, म्हातारे आहेत, मुलं कोणाचे लहान मुलं आहेत तर त्या कशा पाणी भरतील, तर टँकरने पण किती पाणी भरणार आहे, किती कुठं साठवून ठेवणार आहे। नळाची आमची एवढी समस्या आहे की त्यांनी आमच्या नळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा, नाहीतर आम्ही OCWला पण ते जनबंधू साहेबांनाही सांगितलं, त्यांनी आमच्या समस्या काय जाणून घेतलेल्या नाही आहेत। काय म्हटलं आहे आमदारांनी किंवा नगरसेवकांनी? करू आश्वासन देतात पण अजून नगरसेवकच इथं आलेला नाही आहे ना। यहाँ पे एक समस्या नहीं, कई अनेक समस्या है। यहाँ पे गटर की है, पानी की है, इलेक्ट्रिक की है। यहाँ के सबके चारों के चारों नगर सेवक आते हैं और देख के चले जाते हैं। तब जाके यहाँ के बस्ती वालों ने मुझे बताया कि भैया ऐसी बात है, तब जाके मैं यहाँ आके सब धीरे धीरे कर रहा हूँ काम। नगर सेवक है यहाँ के, नगर सेवक का नाम नहीं ले सकते। OCWनी यांनी नवीन लाईन सुरू केलेली असता त्याच्यामध्ये जे फिटिंग दिलेली आहे त्या फिटिंग मध्ये ते बरोबर फिटिंग न झाल्याने आणि पाणी लिकेज आहे आणि पाणी येत नाही, नवीन लाईन देण्याकरता या लोकांनी आश्वासन दिलेलं होतं। आणि मीटर रिडिंग जे आहे, मीटर रिडिंग एवढी येऊन राहिली का म्हणजे जेव्हा 150 रुपयाची तर आता 600-600 800 रुपये येऊन राहिले। आता हे अत्यंत दरिद्र रेषेखाली वस्ती आहे, आता हे 800 रुपये कुठून भरणार? आता याच्याकरता आम्ही OCWला जेव्हाही कंप्लेंट करतो, डेलिगेटला, पंचभाई म्हणून डेलिगेट आहेत आशीनगर झोन मध्ये बुद्ध पार्कला, आणि जनबंधू, तर जनबंधू येऊन बायांनी जेव्हा म्हटलं का भैया पाणी नाही आ रहा है तर तो अपशब्दाचे वापर करतो। आता महिलांसोबत अभद्र व्यवहार हा जनबंधू करत आहे, तर याच्याकरता महिलांनी काय करावं? याच्या अगोदर 3 दिवस अगोदर मी स्वतः प्रत्यक्ष इथं आलो, पाणी नाही आणि यांचे जे पाईपलाईन जे आहेत ते पाईपलाईन पूर्ण लिकेज आहेत आणि पाणी यांना मिळून नाही राहिलं, पाण्याचा फोर्स नाही। आणि तिथं अशफाकभाई म्हणून आहे आणि पंचभाई म्हणून आहे डेलिगेट, ह्या लोक काही ऐकत नाही। महिलांना टँकरनी पाणी कुठं गल्लीमध्ये पुरवणार? टँकरमध्ये पाणी आपण भरू शकत नाही। कोणती महिला अपंग आहे, कोणती महिला प्रेग्नेंट आहे, कोणती महिला आजारी आहे, तर हे पाणी कुठून भरणार? 17 ml पाणी आहे, 17 ml मध्ये फक्त 3 ml 4 ml पाणी येऊन राहिलं। याची चौकशी मी महेंद्रनगर टाकीला जाऊन केलेली आहे। मला फक्त 3 ml 4 ml पाणी, फक्त अर्धा तास, अर्ध्या तासात काय करणार महिला? आता एखादी समजा एखाद्या बाईच्या घरी ते हँडिकॅप्ट आहे तर ती पैसे 800 रुपये भरणार कुठून? म्हणून आम्ही फक्त 100 रुपयाच्या वरती बिल भरणार नाही। धम्मदीप नगरमधील ही पाणी टंचाईची समस्या केवळ नागरिकांनाच नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे। आता पाहायचे आहे की प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देतं आणि धम्मदीप नगरच्या नागरिकांना पिण्याचं पाणी कधी उपलब्ध होतं।